गंगाखेडमध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, लाखोचे नुकसान। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी दिनांक 19 जून सकाळी 10च्या सुमारास भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागून लाखो रुपयाचा नुकसान झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तीय हानी झाल्याची माहिती मिळत आहे। गंगाखेड परिसरात असलेल्या रेल्वे स्थानकाजवळील शासकीय गोडाऊन परिसरात असलेल्या सोहेल अहमद अब्दुल खदीर कुरेशी यांच्या भंगारच्या गोडाऊनला सकाळी सुमारे 10च्या सुमारास अचानक आग लागली। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व भंगार साहित्य साठवलेले असल्याने आगीने काही क्षणातच रुद्ररूप धारण केले। या आगीत स्टील साहित्य, प्लास्टिक साहित्य, ठिबक सिंचनाचे साहित्य, बिस्लरीच्या बाटल्या, टीन शेड आदी मिळून सुमारे 10 लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाले। आगीच्या झळा शेजारील राजाभाऊ गुंडप्पा यांच्या घरापर्यंत पोहोचल्या। तसेच दुचाकी, सायकल, रोख रक्कम, गादी, पलंग व इतर घरगुती वस्तूंचाही मोठा नुकसान झाला। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शेख साबेर, सुनील चौधरी, सय्यद सलीम यांच्यासह नागरिकांनी मदत कार्य सुरू केले। 3 अग्निशमन दलाच्या साहाय्याने तब्बल 2 ते 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। आगीचे नेमके कारण अद्यापर्यंत स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेने याबाबत सखोल तपास करत असल्याची माहिती मिळत आहे। जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर शहर न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।